आज आंदोलनाचा 11वा दिवस आहे। आज आंदोलन आम्ही 19 वर्ष काम करत असताना इंडस टावर्स त्याच्या अंडर जे वेंडर होऊन गेले त्या संदर्भात काम करत असताना वेदांत कमर्शियल हे एक वेंडर होता, त्यासोबत आम्ही काम करत होतो। त्यांना अचानकपणे युनियन सदस्यत्व घेतलं म्हणून आम्हाला 18 डिसेंबरपासून थांबवलं होतं। आजपर्यंत आम्ही आंदोलन करत आहोत। आंदोलनाचा 11वा दिवस आहे। तुम्हाला हे सांगू इच्छितो की आज आमचं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालं। त्यांनी आमच्या संग सकारात्मक बोलणं केलेलं आहे। त्यांच्याशी मीटिंग आहे, त्यामुळे आम्ही तात्पुरत्या स्वरूपात आमचं आंदोलन आम्ही मागे घेत आहोत। तसेच सांगली जिल्ह्याचे आयुक्त, कामगार आयुक्त त्यांच्यासोबत ही मीटिंग आमची ठरलेली आहे। त्यांच्याकडून ही सकारात्मक गोष्टी आम्हाला आलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात मागे घेत आहोत आणि हे आंदोलन मागे घेत असताना सांगू इच्छितो की आंदोलनात जर सकारात्मक गोष्टी झाल्या, आमच्या मागण्या जर मान्य केल्या, पूर्ववत कामावर लोक आली, म्हणजे जवळजवळ आमच्या मी शरद नागरोचे सब वेंडर सांगली, कोल्हापूर आणि हुसेन पाजी आहेत। हे करत असताना आमच्याबरोबर 12 कामगार आहेत। त्याच्यानंतर हे करत असताना तसंच तुम्हाला मी सांगू इच्छितो की गोव्यातली एक गाडी काढलेली आहे, त्याचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे। सिंधुदुर्ग, गोवा अशी म्हणून आहे, तिथली गाडी काढली आहे, तिथल्या गाडी मालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे। तसंच साताऱ्यातले दोन गाडी व्हेकल काम करत होते, तेव्हा त्यांच्यासोबत एक 4 पोरं काम करत होती। जवळजवळ अशी 25 जणांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि या ठेकेदारानं 25 जणांना जवळजवळ रस्त्यावर आणून ठेवलेलं आहे। तर ह्या अन्यायाविरुद्ध आम्ही आजपर्यंत 11 दिवस लढत होतो। ह्या अन्यायाचा आम्हाला वाव मिळाला आहे। कंपनीनं आम्हाला त्याची हे दिलेली आहे, कारण बोलवलं आहे, त्यासाठी आम्ही बोलू, त्यांच्याशी चर्चा करू। आणि हे करत असताना आम्ही पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा टेलिकॉममध्ये आंदोलनाची मुहूर्तमेढ रवलेली आहे। आणि आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की ही मुहूर्तमेढ पहिल्यांदा रवलेली आहे, अजून अक्कल लगीन बाकी आहे हे सांगतो। आणि मांडवा घालणं प्रत्येकाला घालणार, जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि जर या मीटिंगमध्ये किंवा ह्या दोन्ही मीटिंगमध्ये जर आमच्या सकारात्मक पद्धतीनं नाही झालं तर प्रत्येकाला सांगतोय, मांडवा घालणं प्रत्येकाला घालवणार, सोडणार नाही आहे, ही आमची कळकळीची विनंती आहे। त्यामुळं पुढं होणाऱ्या सर्व मीटिंगा ह्या व्यवस्थित पार पडाव्यात ही आमची अशी इच्छा आहे। आणि हेही सांगू इच्छितो की टेलिकॉममधल्या तमाम कामगारांना, टेक्निशियन असू दे, फिलर असू दे, पश्चिम महाराष्ट्रात कुठल्याही कामगारांना अन्याय होत असेल तर मी सदैव त्यांच्या पाठीशी आहे। आणि इथून पुढं काम करत असताना कुणाला अन्याय झाला, कुणाच्या कामाच्या समस्या असू द्यात किंवा PF फंड, इन्शुरन्स असू द्यात, आमचे हे 12 लोकांचं हे होणारच, 100% होणार। ह्याच्यानंतर दुसऱ्या कुठल्याही लोकांचे जर असेल, टेलिकॉममधले असेल, त्यांच्या सदैव मी पाठीशी आहे आणि कायम लढत राहणार हे तुम्हाला मी सांगू इच्छितो। आणि तात्पुरत्या स्वरूपात आम्ही हे आंदोलन मागं घेतलेलं आहे। असं समजू नका आंदोलन मागं घेतलं आहे म्हणजे पूर्ण मागं घेतलं आहे। जर नसेल तर आंदोलन करायच्या अजून बऱ्याच जागा आहेत आणि त्या जागेच्या ठिकाणी आंदोलन 100% होईल। आणि आंदोलन असं तसं होणार नाही आहे की तुम्ही याचा इशारा तुम्ही समजून घ्या। आणि आम्ही आणि ह्या पद्धतीने कळकळीची विनंती सांगतो की आम्ही तुम्हाला सहकार्य करत आहोत, कंपनीशी सहकार्य करत आहोत। वाईट पाऊल अजून कुठला उचललेला नाही आहे आणि योग्यतेनं आणि शांततेप्रमाणे आम्ही आमचं आंदोलन पार पाडलं आहे। आणि इथून पुढं आमचं सहकार्य राहील, तुमचंही सहकार्य राहू दे, नसेल तर आम्ही आमच्या मार्गाने जायला तयार आहोत।